विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बीएड कोर्स 204 गायडन्स अँड काउन्सिलिंग यामधील MCQs पार्ट 3 आज आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 61. अभिव्यक्तीनंतर समुपदेशात स्वतःच्या समस्येबाबत क्रमशः अंतर्दृष्टी प्राप्त होऊ लागते. ऑप्शन्स आहेत बद्ध, मुक्त, स्वतंत्र, फक्त बरोबर. करेक्ट ऑप्शन आहे मुक्त. प्रश्न 62. स्वतःच्या समस्या कशा सोडवायच्या हे शिकण्यास मदत करणे हा टिंबटिंब समुपदेशनाचा उद्देश आहे. ऑप्शन्स आहेत निदेशित, अनिदेशित, सर्व संग्रहात्मक आणि यापैकी नाही. तर अचूक पर्याय आहे निदेशित. प्रश्न 63. निदेशित समुपदेशनात समुपदेश यात पुढाकार घेतो व त्याचा टिंबटिंब सहभाग जास्त असतो. पर्याय आहेत भावनात्मक, क्रियात्मक, मानसिक यापैकी नाही. अचूक पर्याय आहे क्रियात्मक. प्रश्न 64. अनिदेशित समुपदेशनात टिंबटिंब निर्णय लादला जात नाही. पर्याय आहेत समुपदेशावर, समुपदेशकावर, व ब दोन्ही बरोबर आणि ड यापैकी नाही. अचूक पर्याय आहे समुपदेशावर. प्रश्न 65. टिंबटिंब समुपदेशनात विशिष्ट समस्या व ती सोडवण्याचे उपाय यावर लक्ष केंद्रित केले जाते. पर्याय आहेत निदेशित, अनिदेशित, सर्व संग्रहात्मक यापैकी नाही. अचूक पर्याय आहे निदेशित. प्रश्न 66. टिंबटिंब समुपदेशनात समुपदेशक हा अनुभवी, ज्ञानी व समुपदेशाचा हितकर्ता असतो. पर्याय आहेत निदेशित, अनिदेशित, सर्व संग्रहात्मक यापैकी नाही आणि अचूक पर्याय आहे निदेशित. प्रश्न क्रमांक पुढील. निदेशित समुपदेशनात टिंबटिंब हा या प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो. पर्याय आहेत समुपदेशक, दोन्ही बरोबर आणि यापैकी नाही. अचूक पर्याय आहे समुपदेशक. प्रश्न क्रमांक 67. अनिदेशित समुपदेशनात टिंबटिंब हा या प्रक्रियेचा केंद्रबिंदू असतो आणि अचूक पर्याय आहे समुपदेश. प्रश्न 68. शालेय विद्यार्थ्यांसाठी टिंबटिंब हे समुपदेशन अतिशय उपयोगी आहे. पर्याय निदेशित, अनिदेशित, सर्व संग्रहात्मक यापैकी नाही. अचूक पर्याय आहे निदेशित. प्रश्न 69. टिंबटिंब समुपदेशन हे प्रौढ व कुमार यांसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते आणि अचूक पर्याय आहे अनिदेशित. प्रश्न 70. निदेशित समुपदेशन हे टिंबटिंब केंद्रित समुपदेशन असते. पर्याय आहेत व्यक्ती, समस्या, भावना आणि क्रिया. अचूक पर्याय आहे समस्या. प्रश्न 71. या समुपदेशनात टिंबटिंब घेण्यास अधिक काळ लागतो. पर्याय आहेत पुढाकार, माघार, निर्णय, समस्या. अचूक पर्याय निर्णय. 72. निदेशित समुपदेशनात समस्याच्या टिंबटिंब अंगांवर भर दिला जातो. पर्याय आहेत बौद्धिक, सामाजिक, आध्यात्मिक यापैकी नाही. अचूक पर्याय बौद्धिक. प्रश्न 73. अनिदेशित समुपदेशनात समस्येच्या टिंबटिंब अंगांवर भर दिला जातो. पर्याय आहेत बौद्धिक, सामाजिक, भावनिक यापैकी नाही. अचूक पर्याय भावनिक. प्रश्न 74. कोणत्याही एका विशिष्ट प्रकारास चिकटून न राहता समुपदेशाच्या विशिष्ट समस्येनुसार उपयुक्त बाबी वा बोध कल्पना निवडून जेव्हा समुपदेशन केले जाते तेव्हा त्यास टिंबटिंब समुपदेशन म्हणतात. पर्याय आहेत निदेशित, अनिदेशित, सर्व संग्रहात्मक यापैकी नाही. अचूक पर्याय अनिदेशित. प्रश्न 75. सर्व संग्रहात्मक समुपदेशनामध्ये समुपदेशाच्या टिंबटिंब गरजा लक्षात घेऊन उपचार पद्धती बदलली जाते. पर्याय आहेत वैयक्तिक, सामाजिक, सामूहिक यापैकी नाही आणि अचूक पर्याय वैयक्तिक. प्रश्न 76. व्यक्ती स्वतःचे मार्गदर्शन स्वतःच करण्यासाठी समर्थन करणारी प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. पर्याय आहेत रूथ, स्ट्रँग, जोन्स, ब्रेवर, थायलर आणि अचूक पर्याय ब्रेवर. प्रश्न 77. निरीक्षण तंत्राचे मुख्यतः टिंबटिंब प्रकार पडतात. पर्याय 3, 4, 2, 6. अचूक पर्याय 3. प्रश्न 78. व्यक्तीचे वर्तन तपशिलासह पाहणे म्हणजेच टिंबटिंब होय.
पर्याय आहेत मार्गदर्शन, निरीक्षण, समुपदेशन यापैकी नाही. आणि अचूक पर्याय आहे निरीक्षण. प्रश्न 79. टिंबटिंब निरीक्षणात पदनिश्चयन व पडताळा सूची यांचा वापर केलेला असतो. पर्याय आहेत अनौपचारिक शिक्षण, मार्गदर्शन, चिकित्सात्मक यापैकी नाही. आणि अचूक पर्याय आहे मार्गदर्शन. प्रश्न 80. चिकित्सात्मक निरीक्षण हे बहुधा टिंबटिंब यांच्याकडून केले जाते. पर्याय आहेत मानसोपचार तज्ज्ञ, शिक्षित, प्रशिक्षित यापैकी नाही. अचूक पर्याय मानसोपचार तज्ज्ञ. प्रश्न 81. चिकित्सात्मक निरीक्षण हे समुपदेश ग्राहक टिंबटिंब गरज होईपर्यंत चालणारी असते. आणि पर्याय आहेत मानसिक रुग्णाची, स्ववर्तन, सामाजिक, मानसिक. अचूक पर्याय आहे मानसिक रुग्णाची. प्रश्न 82. ज्यांनी निरीक्षणाचे प्रशिक्षण घेतले नाही अशा व्यक्ती टिंबटिंब निरीक्षण करू शकतात. पर्याय आहेत सहज निरीक्षण, मार्गदर्शित निरीक्षण, चिकित्सात्मक निरीक्षण यापैकी नाही. अचूक पर्याय सहज निरीक्षण. प्रश्न 82. अद्ययावत तंत्र व साधनांचा वापर टिंबटिंब या निरीक्षणात प्रामुख्याने केला जातो. पर्याय आहेत सहज निरीक्षण, मार्गदर्शित निरीक्षण, चिकित्सात्मक निरीक्षण यापैकी नाही. अचूक पर्याय चिकित्सात्मक निरीक्षण. प्रश्न 83. उद्देश व नियोजन यांचा समावेश प्रामुख्याने टिंबटिंब या निरीक्षणात दिसून येतो. पर्याय आहेत सहज निरीक्षण, मार्गदर्शित निरीक्षण, चिकित्सात्मक निरीक्षण यापैकी नाही. अचूक पर्याय मार्गदर्शित निरीक्षण. प्रश्न 84. निरीक्षण करताना पाळावयाचे तत्व म्हणजे निरीक्षण करताना टिंबटिंब पूर्वग्रह दोष नसावेत. पर्याय आहेत मनात, व्यक्तीत, गटात, समाजात. अचूक पर्याय मनात. प्रश्न 85. टिंबटिंब समुपदेशनाचा प्राण समजण्यात येतो. पर्याय आहेत मुलाखतीस, निरीक्षणास, सल्ल्यास, मार्गदर्शनास. अचूक पर्याय मुलाखतीस. प्रश्न 86. समान उद्देशाच्या प्राप्तीसाठी दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये झालेली भाषिक व अभाषिक आंतरक्रिया म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय संवाद, देवाणघेवाण, वाद, मुलाखत. अचूक पर्याय मुलाखत. प्रश्न 86. समान उद्देशाच्या प्राप्तीसाठी दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये झालेली भाषिक व अभाषिक आंतरक्रिया म्हणजेच टिंबटिंब होय. पर्याय आहे मुलाखत. प्रश्न 87. समुपदेशनाच्या मुलाखतीत टिंबटिंब वातावरण नसते. पर्याय आहेत स्पर्धात्मक, संघटनात्मक, तणावयुक्त यापैकी नाही. अचूक पर्याय स्पर्धात्मक. प्रश्न 88. श्रेणी व गुणानुक्रम ह्या बाबी टिंबटिंब मुलाखतीत येत नाहीत. पर्याय आहेत इतर मुलाखती, समुपदेशन मुलाखत, व्यक्तिगत मुलाखत, नोकरीची मुलाखत. अचूक पर्याय समुपदेशन मुलाखत. प्रश्न 89. समुपदेशक व समुपदेश यांच्यात एकता स्थापन करणे हे मुलाखतीचे उद्देश आहेत असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. पर्याय ब्रेवर, टायलर, हान व मॅकलिन. अचूक पर्याय हान व मॅकलिन. प्रश्न 90. समुपदेशनाच्या मुलाखतीत मदत करण्याचा उद्देश असल्याने टिंबटिंबची होकारात्मक वृत्ती असते. पर्याय आहेत समुपदेशक, समुपदेश फक्त ब बरोबर यापैकी नाही. अचूक पर्याय समुपदेशक. प्रश्न 91. अपेक्षित माहिती मिळेपर्यंत प्रश्न विचारावेत असे मत टिंबटिंब यांचे होते. पर्याय ब्रेव्हर, टायलर, हान व मॅकलिन आणि कॅपॅलो. अचूक पर्याय कॅपॅलो. समुपदेशक हा ऐकणारा हवा, अधिकारवाणीने बोलणारा नसावा असे मत टिंबटिंब यांचे होते. अचूक पर्याय आहे ब्लूम व ब्लॅनिस्के बेंजामिन. प्रश्न 93. टिंबटिंब म्हणजे मानवी समूह व समाजाच्या मानसशास्त्रीय संरचनेचा अभ्यास. पर्याय आहेत मानसशास्त्र, समाजमिती, समुपदेशन यापैकी नाही. अचूक पर्याय समाजमिती. प्रश्न 94. टिंबटिंब यात सामाजिक परिस्थिती व व्यक्तीच्या बाबतीत पूर्णपणे स्वीकार्य ते अस्वीकार्य पर्यंतची विधाने देऊन विधानांची श्रेणी निश्चित केली जाते. पर्याय आहेत सामाजिक आंतरश्रेणी, ओळखापाहू तंत्र, संप्रेषण आलेख आणि अचूक उत्तर आहे सामाजिक आंतरश्रेणी. प्रश्न 95. ह्यू हॉटसॉन व मार्क यांनी टिंबटिंब तंत्र विकसित केले.
पर्याय आहेत सामाजिक अंतरश्रेणी, ओळखापाहू तंत्र, संप्रेषण आलेख यापैकी नाही. अचूक पर्याय ओळखापाहू तंत्र. प्रश्न 96. टिंबटिंब तंत्रात समूहातील व्यक्ती बोलतात व तोंडी संप्रेषण करतात, त्याचे मापन टिंबटिंब केले जाते. याचा अचूक पर्याय आहे संप्रेषण आलेख. प्रश्न 97. टिंबटिंब या तंत्रात विविध निवडक प्रसंग देऊन प्रतिसाद कर्त्यास त्याची निवड नोंदवण्यास सांगितले जाते. पर्याय आहेत सामाजिक अंतरश्रेणी, ओळखापाहू तंत्र, समाजमिती यापैकी नाही. अचूक पर्याय आहे समाजमिती. प्रश्न 98. समुपदेशकाचे हे वैयक्तिक गुण वैशिष्ट्ये आहेत. टिंबटिंब टिंब. प्रशिक्षण, अनुभव, भावनांवर नियंत्रण, मानवतावादी दृष्टिकोन. आणि अचूक पर्याय आहे यापैकी सर्व. प्रश्न 99. समुपदेशकाचे हे व्यावसायिक गुण वैशिष्ट्ये आहेत. पर्याय आहेत चिकित्सात्मक, विचारशीलता, मानसशास्त्रीय दृष्टी. आणि पर्याय आहे यापैकी सर्व. प्रश्न 100. व्यवसाय व रोजगार प्राप्त करून देण्यास मदत करणे हे टिंबटिंबचे कार्य आहे. पर्याय आहेत शिक्षक, मार्गदर्शक, समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ. अचूक पर्याय समुपदेशक. प्रश्न 101. सुप्त गुणांचा शोध व अभ्यासपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन करणे हे टिंबटिंबचे काम आहे. पर्याय आहेत शिक्षकाचे, समुपदेशकाचे, मुख्याध्यापक यापैकी नाही. अचूक पर्याय शिक्षकाचे. 102. ज्या मुलांना सर्वसामान्य मुलांसाठी असलेल्या शैक्षणिक कार्यक्रम आत्मसात करण्यास अडचणी येतात ती सर्व मुले टिंबटिंब असलेली मुले होत. पर्याय आहेत विशेष गरजा, मूक व बधिर, अंध व अपंग यापैकी नाही. अचूक पर्याय आहे विशेष गरजा. प्रश्न 103. ज्या बालकांचा बुद्धिगुणांक टिंबटिंबपेक्षा जास्त असतो अशांना प्रज्ञावान बालके म्हणतात. पर्याय आहेत 160, 120, 100, 80. अचूक पर्याय 120. प्रश्न 104. जे बालक समूहातील सामान्य बालकापेक्षा वरच्या दर्जाचे असतात अशांना टिंबटिंब बालके म्हणतात. पर्याय मागास, मंदगती, शारीरिक विकलांग, प्रज्ञावान. अचूक पर्याय प्रज्ञावान. 105. प्रज्ञावान मुले हे भावनिक टिंबटिंब असतात. पर्याय आहेत संतुलित, असंतुलित, बिनधास्त, भित्रे. अचूक पर्याय संतुलित. प्रश्न 106. प्रज्ञावान बालकांची ही वैशिष्ट्ये आहेत. शरीराने सशक्त, तर्कशक्ती, स्मरणशक्ती, नेतृत्व क्षमता व दूरदृष्टी. पर्याय आहे यापैकी सर्व. 107. टिंबटिंब बालकांना बुद्धीप्रमाणे संधी न दिल्यास त्यांच्या टिंबटिंब वाढतो. पर्याय आहेत न्यूनगंड, फाजील आत्मविश्वास, उपद्रव, बढाईखोरपणा. अचूक उत्तर आहे न्यूनगंड. प्रश्न 108. सर्वसामान्यपणे टिंबटिंब कमी बुद्ध्यांक असणारी मुले मागास म्हणून ओळखली जातात. पर्याय आहेत 160, 120, 100, 85. अचूक पर्याय 85. प्रश्न 109. समवयस्कात टिंबटिंब मुले सहज मिसळू शकत नाहीत. पर्याय आहेत मागास, प्रज्ञावान, मंदगती यापैकी नाही. अचूक पर्याय मागास. प्रश्न 110. टिंबटिंब मुलांना अपेक्षा न करता व त्यांच्या गतीनुसार त्यांना शिकू द्यावे. पर्याय आहेत मागास, प्रज्ञावान, मंदगती यापैकी नाही. अचूक पर्याय मागास. प्रश्न 111. टिंबटिंब अध्ययनकर्ता म्हणजे असे बालक की जे बौद्धिक क्षमतेतील कमतरतेमुळे, मर्यादित बुद्धीमुळे सर्वसामान्य शाळांमध्ये शिकवले जाणारे अध्ययन साहित्य, शिकण्याची क्षमता मर्यादित असते. पर्याय आहेत मागास, प्रज्ञावान, मंदगती यापैकी नाही. अचूक पर्याय मंदगती. 112. मंदगती बालकात विस्मरण पटकन होते व टिंबटिंबचा अभाव असतो. पर्याय आहेत नेतृत्व, उपद्रव, सर्जनशीलता यापैकी नाही. अचूक पर्याय सर्जनशीलता. प्रश्न 113. टिंबटिंब सेंटीमीटर अंतरावरून ज्या व्यक्तीला हाताची बोटे मोजता येत नाहीत त्यास अंध असे म्हणतात. पर्याय आहेत 90 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर. आणि अचूक पर्याय आहे 90 सेंटीमीटर. 114. अंधत्व हे टिंबटिंब जीवनसत्वाच्या अभावामुळे येते. आणि बरोबर पर्याय आहे अजीवनसत्व. 115.
अंधांसाठी असणारी लिपी टिंबटिंब या नावाने ओळखली जाते. अचूक पर्याय आहे ब्रेल. 116. टिंबटिंब व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये श्रवण इंद्रिये जीवनाच्या सर्वसामान्य व्यवहारासाठी निकामी ठरते ती व्यक्ती होय. पर्याय आहेत कर्णबधीर, मूकबधीर, अंध व अपंग यापैकी नाही. पर्याय बरोबर आहे कर्णबधीर. प्रश्न 117. टिंबटिंब डेसिबल प्रमाणाच्या वर जर ऐकू आले नाही तर ती व्यक्ती बहिरी असते. पर्याय 120, 60, 40, 20. अचूक पर्याय 60. 118. निरीक्षण, आकलन, स्मरण, तर्कबुद्धी, समस्या परिहार, निर्णय शक्ती, प्रतिभा यांना टिंबटिंबचे सप्तरंग असे म्हणतात. पर्याय आहेत व्यक्तीचे, वर्तनाचे, विचाराचे, बुद्धीचे. अचूक पर्याय बुद्धीचे. प्रश्न 119. टिंबटिंब या कसोट्या शाब्दिक व अशाब्दिक या दोन प्रकारच्या आहेत. पर्याय आहेत बुद्धिमापन चाचण्या, निरीक्षण, समाजमिती तंत्र यापैकी नाही. अचूक पर्याय आहे बुद्धिमापन चाचण्या. 120. आकृती फलक चाचणी, मनुष्याकृती जुळवणे, मनुष्याकृती रेखाटणे, पासलांग, कोहास ब्लॉक या सर्व टिंबटिंब चाचण्या परदेशी चाचण्यांचे भाषांतर केलेल्या आहेत. पर्याय आहेत बुद्धिमापन चाचण्या, निरीक्षण, समाजमिती तंत्र यापैकी नाही. अचूक पर्याय बुद्धिमापन चाचण्या. 121. टिंबटिंब नोंदपत्रकात कार्ड पद्धत, पुस्तिका पद्धत आणि फोल्डर पद्धत अशा 3 पद्धतीने नोंदी ठेवता येतात. पर्याय आहेत पदनिश्चयन श्रेणी, संकलित नोंदपत्रक, फक्त अ बरोबर ड यापैकी नाही. आणि अचूक पर्याय आहे संकलित नोंदपत्रक. प्रश्न 122. प्रासंगिक नोंदी, आत्मचरित्र, प्रश्नावली, पदनिश्चयन श्रेणी, संकलित नोंदपत्रक, समाजमिती तंत्र, पडताळा सूची या सर्व विद्यार्थ्यांची माहिती मिळवण्याचे टिंबटिंब साधने होय. पर्याय आहेत प्रमाणित, अप्रमाणित, निरीक्षण यापैकी नाही. अचूक पर्याय आहे अप्रमाणित. प्रश्न 123. मुक्त, निश्चित दिशा नसलेली प्रमाणित हे टिंबटिंबचे प्रकार आहेत. निरीक्षण, मुलाखत, नोंदी, समुपदेशन. अचूक पर्याय मुलाखत. प्रश्न 124. निरीक्षणार्थीच्या लक्षण कृतीची वा क्रम ठरवण्यासाठी ज्या प्रमाणांचा उपयोग होतो त्यास टिंबटिंब श्रेणी म्हणतात. पर्याय आहेत पदनिश्चयन श्रेणी, संकलित नोंदपत्रक, फक्त अ बरोबर यापैकी नाही. अचूक पर्याय आहे पदनिश्चयन श्रेणी. प्रश्न 125. संख्यात्मक, आरेखित, कोटी श्रेणी हे सर्व प्रकार टिंबटिंब श्रेणीचे आहेत. आणि पर्याय आहेत पदनिश्चयन श्रेणी, संकलित नोंदपत्रक, फक्त अ बरोबर यापैकी नाही. अचूक पर्याय आहे पदनिश्चयन श्रेणी. प्रश्न 126. सर्वांगीण प्रगती महत्वाची असते हे टिंबटिंब यात प्रामुख्याने मानले जाते. पदनिश्चयन श्रेणी, संकलित नोंदपत्रक, फक्त अ बरोबर यापैकी नाही. अचूक पर्याय आहे संकलित नोंदपत्रक. प्रश्न 127. 1976 टिंबटिंब यांनी शालेय मुलांची वाङ्मयीन सर्जनशीलता मोजण्याच्या प्रमाणित कसोट्या तयार केल्या. आणि अचूक पर्याय आहे मोबा कुंडले. प्रश्न 128. टिंबटिंब ही अवधानांची जननी आहे. आणि अचूक पर्याय आहे अभिरुची. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.